नमस्कार मित्रो. आज मी माझ्या YouTubeचा पहिला व्हिडिओ बनवलेला आहे आणि जो अगदी कमी खर्चामध्ये बनवलेला आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. बरेच जण म्हणत असतात की YouTube चॅनल बनवलं फार अवघड काम आहे किंवा YouTube चॅनल बनवण्यासाठी बऱ्याचसे कष्ट करावं लागत असतात. म्हणजे जसं की अ, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य साधन आणणे, त्याचबरोबर त्यामधले व्हिडिओ बनवणे आणि हे सगळे काही कामं किचकट असतात. अशा पद्धतीचं बरेच जणांचं बोलणं असतं. परंतु अ, जे जनरली जर बघायला गेलं तर व्हिडिओ बनवत असताना किंवा त्यामध्ये फोटो एडिटिंग करत असताना तेवढं काही अवघड असं काम नाही. त्यामुळे तुम्ही ते सहजरित्या करू शकता. पण हे मी जे सांगत आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही केलात तर अगदी कमी खर्चामध्ये आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचं YouTube चॅनल क्रिएट करू शकता. तर मी आज त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे मित्रो. हे सांगण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बस एवढंच हे माझं मागणं आहे. ठीक आहे. तर मी सांगतो की YouTube चॅनल बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण जे Google अकाउंटवर आपलं ईमेल आयडी बनवत असतो, तर ती ईमेल आयडी बनवून घ्यायची. त्यानंतर ती ईमेल आयडी बनल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जे YouTube ॲप्लिकेशन असतं, तर त्या ठिकाणी YouTubeच्या चॅनलला एक छोटासा सिम्बॉल दिसत असतो. तर त्या सिम्बॉलमध्ये सगळी माहिती सांगितलेली असते. त्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं दाखवलं जातं की YouTubeच्या चॅनलमध्ये काही गोष्टी लिमिटेड असतात. जसं की काही जण YouTubeच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी सुद्धा तत्पर असतात. मग आता हे YouTubeच्या माध्यमातून पैसे कसे कमवावे, त्याचबरोबर आपला पहिला व्हिडिओ कसा अपलोड करावा आणि ह्या YouTubeचा क्रायटेरिया काय आहे, की जसं आपण प्रत्येक कामामध्ये जात असताना किंवा प्रत्येक कार्यामध्ये काही लिमिट ठरवलेले असतं. तसं YouTubeचा क्रायटेरिया सुद्धा आहे की व्हिडिओ बनवल्यानंतर त्याचबरोबर पैसे कमवण्यासाठी जो व्हिडिओ असतो, तर तो व्हिडिओ कोणता असला पाहिजे किंवा कशा प्रकारचा असला पाहिजे किंवा त्याची पात्रता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की 4,000 घंटे हे त्या YouTubeची पात्रता आहे. म्हणजेच 4,000 तास जो कोणी आपला व्हिडिओ पाहील, आहे की नाही? त्याचा टाइम दिलेला आहे तो 4,000 तास आणि 1000 सबस्क्रायबर्स म्हणजे 1,000 सबस्क्राईब ज्या लोकांनी केलेलं असेल, आहे की नाही? मग अशा पद्धतीनं जर आपले 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 घंटे व्हिडिओचा वॉचिंग टायमिंग झालेला असेल, तर मग आपल्याला मोनेटाईज वगैरे करता येत असतं आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला पैसे वगैरे डॉलरमध्ये मिळत असतात. मग हे YouTubeचं चॅनल सेटअप आपण कशा पद्धतीने बनवायचं, यासाठी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी स्वतः सांगतो की माझ्याजवळ फक्त एक Androidचा फोन आहे आणि जेमतेम तुमच्याजवळही एखादा Androidचा फोन ज्याच्याकडे असेल, तर तो त्या फोननं सुद्धा तो व्हिडिओ बनवू शकतो. तर Androidचा फोन आणि त्याचबरोबर एक छोटं स्टँड जे की मला ₹400 ला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर बोया माईक आहे की नाही. परंतु काही जण बोया माईक घेत असतात ते वायरवालं घेत असतात. परंतु मी एक चांगल्या क्वालिटीमध्ये बोया माईक आणलेला आहे आणि ते वायरलेस आहे, आहे की नाही. आता मी हे जे बोललेलं आहे की नाही पूर्ण त्याला वायर नाही काही नाही म्हणजे कनेक्टेड आहे. हे बघा. ओके. हे ₹550 ला मिळालेलं आहे. म्हणजे माझा खर्च किती झालेला आहे YouTube चॅनल बनवण्यासाठी हे ₹550 चा आणि त्याचबरोबर स्टँडचा ₹400 आहे की नाही. असे ₹950 झालेला आहे. त्याचबरोबर या स्टँडला एक छोटीशी क्लिप आलेली आहे जी फोन अडकवण्यासाठी असते. तर ती एक ₹60 ची म्हणजे 950 ते ₹1000 पर्यंत माझा हा खर्च आलेला आहे आणि अशा पद्धतीने मी माझा हा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. पुढे चालून भरपूर मला व्हिडिओ बनवायचे आहेत. मी एक यूट्यूबर म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी माझी छोटीशी इच्छा आहे. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र.